कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार दिलीप पवार यांचा पराभव झाला। कनान नगरातील नागरिकांना पवार यांचा पराभव जिव्हारी लागलाय। त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी दिलीप पवार समर्थकांनी भाजप कार्यालयाकडे धाव घेतली। त्यावेळी पक्ष कार्यालयात विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। दिलीप पवार यांच्या समर्थकांनी या पदाधिकाऱ्यांकडे विनवणी करून महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदावर दिलीप पवार यांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे। कोल्हापूर म्युच्युअल फंड असोसिएशनच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। त्याचाच एक भाग म्हणून आज हॉटेल रेडियंटमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आलं। या शिबिराला चांगला प्रतिसाद लाभला। कोल्हापुरातील म्युच्युअल फंड वितरक, म्युच्युअल फंड कर्मचारी तसंच गुंतवणूकदारांनी रक्तदान केलं। दिवसभरात 119 बॅग रक्त संकलित झालं। म्युच्युअल फंड असोसिएशनतर्फे हे 5वं रक्तदान शिबिर होतं। भविष्यात अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्याचा मनोदय असोसिएशनच्या वतीनं व्यक्त करण्यात आला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली। राजेश क्षीरसागर यांनी चांदीची तलवार भेट देऊन मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजेश क्षीरसागर यांचे पुत्र पुष्कराज आणि सून पूजा यांना विवाहानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुमित कदम, कृष्णराज महाडिक, वैशाली क्षीरसागर, दिशा क्षीरसागर उपस्थित होते।